या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. म्हणजे आज किती तारीख आहे रे? 31 डिसेंबर 2024. म्हणजे 31/12/2024. 2024 मधला आज शेवटचा दिवस आहे. आज 2024 या वर्षातला. उद्यापासून इंग्रजी वर्ष नवीन सुरू होते. कोणतं? 2025. मराठी आणि इंग्रजी असे 2 वर्ष असतात किंवा आपण वेगवेगळे महिने बघतो. इंग्रजी महिने आणि मराठी महिने. मग इंग्रजी वर्ष कुठून सुरुवात होत आहे? उद्यापासून 1 जानेवारी पासून इंग्रजी वर्ष सुरू होते. 1 जानेवारी पासून. आणि मराठी वर्ष चैत्र महिन्यापासून, ज्या दिवशी आपण गुढी उभारतो की नाही प्रत्येकाच्या घरी, ज्या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या दारामध्ये आपण गुढी उभारतो ते असतं मराठी महिन्याचं नवीन वर्ष. आणि इंग्रजी महिन्याचं नवीन वर्ष उद्या असतं. म्हणजे कोणत्या दिवशी? 1 जानेवारी पासून. 1 जानेवारी 2025 हे नवीन वर्ष उद्यापासून सुरू होते. तर मी आज तुम्हाला यांना 2024 31 डिसेंबरला आज काय करणार आहे? तुम्हाला मी ठिपक्याची रांगोळी सांगणार आहे. हॅपी न्यू इयरची ठिपक्याची रांगोळी तुम्हाला मी आज शिकवणार आहे. तर काय करायचे? तुम्ही आज मी कशी रांगोळी काढली ती पाहायची लक्ष देऊन. आणि उद्या तुम्ही येताना तुमच्या वहीवर तुम्हाला एक कागद दिला जाईल. त्या कागदावर आणि तुमच्या दारात सुद्धा ती रांगोळी काढायची. उद्या तुम्ही काढायची स्वतः, दुसऱ्यांना काढायला लावायची नाही. तर मग सगळे तयार आहेत का? चला मग बघा. आज आपल्याला उद्या 1 जानेवारी आहे. म्हणजे हॅपी न्यू इयर 2025. तर आपल्याला मी तुम्हाला काय करणार आहे? आज ठिपक्याची रांगोळी शिकवणार आहे हॅपी न्यू इयरचीच. तर त्याच्यासाठी किती ठिपके काढायचे सगळ्यांनी लक्ष द्या. ठिपके काढायचे सोपे आहेत, अवघड नाही. तर ठिपक्याची रांगोळी आहे 14 ते 2. किती? 14 ते 2 आहे. म्हणजे 14 ते 2. काय करायचं? असे ठिपके तुम्हाला ठिपके द्यायला येतात का? असे 14 ठिपके द्यायचे आपण एका म्हणजे समान अंतरावर. कमी जास्त अंतर करायचं नाही. म्हणजे सगळे ठिपके समान अंतरावर आले पाहिजे. आता मी हे ठिपके काढून घेतले. पण ह्याला काय केले? मी पट्टीनं वगैरे काही मोजलं नाही किंवा काही नाही. असे अंदाजाने दिलेत. कारण ते सवय असते. सवय जर आपल्याला जर ठिपके काढायची सवय असली तर ठिपके असे बरोबर येतात. आणि जर आपल्याला ठिपके काढायची सवय नसली तर मग काय होतात? ठिपके वाकडे तिकडे येतात. हे की नाही? आता बघा, तुम्ही सहसा काय करता? डिझाईन काढता रांगोळीच्या. अशी ठिपक्याची रांगोळी कमी काढतात. पण मी तुम्हाला आज ठिपक्याची रांगोळी शिकवणार आहे. अशी 14 ठिपके काढायची. आणि त्याच्या खाली पुन्हा तेवढेच 14 ठिपके घ्यायचे. आणि ह्या झाले 14च्या किती ओळी काढायच्या? मग 2 ओळी काढायच्या 14 ठिपक्यांच्या. सरळ ठिपकेत, असं मध्यभागी किंवा सेंटरला नाही, सरळ एका खाली एक काढायचे ठिपके. 14च्या 2 ओळी काढायच्या. मग परत काय करायचं? इकडचा एक ठिपका सोडून द्यायचा, इकडचा एक ठिपका सोडून द्यायचा. आणि बरोबर ह्या ठिपक्याच्या खाली अशा 12 ठिपके काढायचे परत. म्हणजे हे 14च्या 2 ओळी, पुन्हा 12 ठिपके, पुन्हा एक ठिपका सोडायचा, परत 10 ठिपके येणार. म्हणजे इकडचा एक ठिपका सोडायचा आणि इकडचा एक ठिपका सोडायचा. म्हणजे 10 ठिपके. पुन्हा आणखीन इकडच्या असे मिळून 2 ठिपके सोडायचे. परत 8 ठिपके काढायचे. परत किती काढायचे? 6. परत 4. आणि शेवटी किती येणार? 2. तसंच वरच्या बाजूला पण हो का, 14च्या 2 ओळी, परत 12, 10, 8, 6, 4 आणि 2 असे 14 ते 2 ठिपक्यांची रांगोळी आहे. तर सगळ्यांना आले काढायची नाही कुणी. आता लक्ष द्यायची आपल्याला. तुम्हाला 1-2दा प्रॅक्टिस करावी लागेल. बरोबर आहे? आधी बघा कशी काढते मी. तुम्हाला एकदा मी वहीवर काढून दाखवते आणि एकदा पाटीवर काढून दाखवते खडून. दोन्ही पण रांगोळ्या बघायच्यात. तर लगेच काढायची, गडबड करायची नाही. ते वही, पेन्सिल, पेन बंद करा सगळं. आधी शिकायची ना आपल्याला. शिकताना काय करावं लागेल? लक्षपूर्वक बघावं लागेल, ऐकावं लागेल, तेव्हा ती शिकता येईल. आता बघा,